महाराष्ट्र सरकारने ई पीक सर्व्हेची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत फक्त 36.12% शेती क्षेत्राची नोंद झाली होती. त्यामुळे अतिरिक्त वेळेत सर्व शेतकऱ्यांची माहिती पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई, विमा आणि कर्ज सुविधा यांसारख्या योजनांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे. शेतकरी आंदोलन आणि मागण्या कोणत्या आहेत तर एका बाजूला सरकार विविध योजना राबवत असताना दुसऱ्या बाजूला शेतकरी काही मागणीसाठी आंदोलन करत आहेत. कर्नाटकातील गहू शेतकऱ्यांनी पीक नुकसान भरपाई वाढवण्याची मागणी करत सरकारी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ते म्हणाले की गेल्या 8 वर्षापासून त्यांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत बदल झाला नाही, त्यामुळे नवीन दर निश्चित करावेत. त्याचबरोबर पंजाब हरियाणात हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता, ज्यात त्यांनी सर्व पिकांसाठी हमीभावाची